भारतातील राजस्थान राज्याच्या शिखर जिल्ह्यात वसलेले खाटू गाव आज केवळ एक भौगोलिक ठिकाण नसून ते कोट्यावधी भाविकांचे श्रद्धेचे केंद्र बनले आहे। या पवित्र भूमीवर कलियुगातील सर्वात जागृत दैवत म्हणून ओळखले जाणारे बाबा खाटू श्यामजी विराजमान आहेत। हिंदू धर्मग्रंथानुसार आणि प्रचलित कथांनुसार खाटू श्यामजी हे महाभारतातील गदाधारी भीम यांचे नातू आणि घटोत्कचाचे पुत्र बर्बरिक आहेत। बालपणापासूनच अत्यंत शूर आणि पराक्रमी असलेल्या बर्बरिक यांनी अष्टसिद्धी नवनिधींची प्राप्ती केली होती। त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांकडून 3 अभेद्य बाण प्राप्त केले होते, ज्यामुळे त्यांना 3 बाणधारी असेही म्हटले जाते। या 3 बाणांमध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्यातील केवळ एका बाणाने संपूर्ण सृष्टीचा नाश करून तो पुन्हा भात्यात परत येऊ शकत होता। महाभारताचे महायुद्ध जेव्हा निश्चित झाले तेव्हा बर्बरिक यांनी आपल्या आईकडे म्हणजेच माता मोरवीकडे युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली। आईने परवानगी देताना त्यांच्याकडून एक वचन घेतले की पुत्रा, तू युद्ध केवळ पाहशील, पण जर तुला युद्धात भाग घ्यावा लागला तर जो पक्ष हरत असेल, ज्याचा कोणीही आधार नसेल, तू त्याचा साथीदार बनून लढशील। आईच्या आज्ञेनुसार निळ्या घोड्यावर स्वार होऊन बर्बरिक कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले। सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं की बर्बरिका प्रतिज्ञेमुळे युद्धाचा निकाल अनपेक्षित लागू शकतो। जर कौरव हरू लागले तर बर्बरिक त्यांची बाजू घेतील आणि पांडव हरू लागले तर ते पांडवांची बाजू घेतील। यामुळे शेवटी फक्त बर्बरिकच जिवंत राहतील आणि दोन्ही बाजूंचा सर्वनाश होईल। हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने एका वृद्धाचे रूप धारण करून बर्बरिक यांची परीक्षा घेण्याचे ठरवले। त्यांनी बर्बरिक यांच्या बाणांचे सामर्थ्य पाहण्यासाठी एका पिंपळाच्या झाडाची सर्व पाने एकाच बाणाने भेदण्यास सांगितले। श्रीकृष्णाने गंमत म्हणून एक पान आपल्या पायाखाली लपवून ठेवले। बर्बरिक यांनी बाण सोडताच त्यांनी झाडावरील सर्व पाने भेदली आणि तो बाण श्रीकृष्णाच्या पायाभोवती घिरट्या घालू लागला, कारण लपलेले पान तिथे होते। बर्बरिक यांचे हे अफाट सामर्थ्य पाहून श्रीकृष्ण थक्क झाले। त्यानंतर त्या ब्राह्मण वृद्ध वेशात असलेल्या कृष्णाने बर्बरिक यांच्याकडे दान मागितले। क्षत्रिय धर्माचे पालन करत बर्बरिक यांनी जे मागाल ते देईन असे वचन दिले। तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्याकडे त्यांचे शीश म्हणजेच मस्तक मागितले। बर्बरिक यांना समजले की हे साधारण ब्राह्मण नसून स्वतः भगवान आहेत। त्यांनी आपले खरे रूप दाखवण्याची विनंती केली आणि श्रीकृष्णाचे विराट रूप पाहताच त्यांनी आनंदाने आपले मस्तक श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले। त्यांच्या या अतुलनीय त्यागामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच टेकडीवर स्थापित केले, जेणेकरून त्यांना संपूर्ण महाभारत युद्ध पाहता येईल। युद्ध संपल्यावर पांडवांमध्ये विजयाचे श्रेय कोणाला द्यावे यावरून वाद झाला। तेव्हा बर्बरिक यांच्या साक्षीने निर्णय घेण्यात आला। त्यांनी सांगितले की मला युद्धात फक्त श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आणि द्रौपदीचे महाकाली रूप शत्रूंचा नाश करताना दिसले, बाकी कोणाचेही शौर्य तिथे नव्हते। बर्बरिक यांच्या या निस्सीम भक्तीवर आणि त्यागावर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की कलियुगात तू माझ्या श्याम या नावाने ओळखला जाशील आणि तुझी पूजा केली जाईल। जो कोणी खऱ्या मनाने आणि श्रद्धेने तुझ्या दरबारात येईल त्याचे सर्व दुःख दूर होतील। म्हणूनच आजही त्यांना हारे का सहारा म्हटलं जातं। ज्या व्यक्तीला जगात कोणाचाही आधार मिळत नाही, ती व्यक्ती जेव्हा खाटू श्यामच्या चरणी नतमस्तक होते तेव्हा तिला नवीन बळ मिळते। राजस्थानमधील त्यांच्या मंदिरात फाल्गुन महिन्यात मोठी यात्रा भरते, जिथे देश विदेशातून भक्त हातात निशाण म्हणजेच ध्वज घेऊन पायी चालत येतात। आजही असे मानले जाते की बाबा श्याम आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात आणि त्यांना संकटातून मुक्त करतात, अशी लोकमान्यता आहे। रामकृष्ण हरी।